तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? सगळे बरे आहेत ना? तर चला मग आपण स्टोरीच्या पार्ट 3 वरती सुरुवात करूया. तर पार्ट 3 मध्ये असं दाखवलं आहे, की पार्ट 2 च्या एंडिंगमध्ये आयुष जेव्हा दिवसा घराच्या बाहेर पडतो, तर तेव्हा त्याचे हात-पाय भाजायला लागतात. तर इथून आपण आपल्या पार्ट 3 च्या स्टार्टिंगवरती सुरुवात करूया. तर असं दाखवलं आहे, की एक हायवे असतो. हायवेवरती एक पब्लिक टॉयलेट असतं, पब्लिक वॉशरूम. तर तिकडे ना एक दिवस रात्रीचे 2 वाजता ना 2 वाजता एक माणूस जातो वॉशरूमला. तर वॉशरूमला एक माणूस जातो. तर गेल्यानंतर आहे ना 1-2 मिनिटात त्याचा असा जोरदार किंचाळण्याचा आवाज येतो. तर सगळे लोक घाबरतात. तिकडचा तो सिक्युरिटी असतो तो पण घाबरतो. बघतो तर काय, तो जो माणूस असतो रात्रीचे 2 वाजता वॉशरूम करायला गेलेला असतो त्या पब्लिक टॉयलेटमध्ये. तिकडे त्याची लाश पडलेली असते. तर त्याला कोणतरी असं चावलेलं असतं. त्याच्या मानेवर त्यांना असे 2 ठिपके दिसतात चावण्याचे. सापाचे कसे असतात 2 ठिपके, तसे कोणतरी माणूस चावल्याचे ठिपके असतात. तर काय माहिती कोण होतं. तर तो बघतो. मग तो सगळ्यांना बोलवतो आजूबाजूच्या माणसांना, की "ये देखो इधर क्या हो गया." तर लोक येतात, बघतात, सगळं सगळं चेकिंग करत असतात, फोटो बिटो काढतात. तर मग असं पहिल्या दिवशी होतं, लोकांना वाटतं कोण सिरियल किलर आहे काय. तर सगळे एकदम घाबरलेले असतात. तर असे अनेक खूप सारे प्रकार घडायला लागतात. कोण लोक गायबच व्हायला लागतात, नाही तर अनेक लोकांचे असे मेलेल्या अवस्थेत सापडतात. असं काही दिवस अनेक वेळ चालत असतं. कोण लोक बोलतात त्या वॉशरूममधून नरकात जाण्याचा रस्ता आहे. कोण बोलतात इथून माणसंच गायब होतात. तर असं 1-2-3 महिने असं चालू राहत होतं. तर लोक एकदम घाबरले. अगदी लोक त्याच्या बाजूने जायला पण घाबरायची. आणि ते हळू करून सगळ्या लोकांनी मिळून ते वॉशरूम बंद करून टाकलं. त्याला सील केलं आणि बंद करून टाकलं. तर काय होतं तर कोणाला काही समजत नव्हतं. तर दुसऱ्या ठिकाणी असं दाखवलंय, की आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब जे आहेत, तेव्हा चायनाला गेलेले असतात शाओलिन टेम्पलमध्ये कुंगफू शिकायला. तर तिकडे ते लगभग 3 वर्षापासून प्रॅक्टिस करत असतात शाओलिन टेम्पलमध्ये. तिकडे ते कुंगफू शिकायचं ट्रेनिंग घेत असतात. तर ते त्याच्यात खूप एकदम एक्सपर्ट बनलेले असतात दोघांना तलवारबाजी, अजून कुंगफू टेक्निक्स काय काय शिकवलेलं असतं. ते एकदम म्हणजे मन लावून शिकत असतात ते दोघं मिळून. मग तिसऱ्या ठिकाणी असं दाखवलं आहे, की आपले जे हर्षल साहेब आहेत त्यांनी एक म्युझियम बनवलं असतं. त्या म्युझियममध्ये ते एक बॉटल ठेवलेली असते, जे पार्ट 2 मध्ये दाखवलं आहे. तर शाहीन ड्रॅक्युलाला बॉटलमध्ये कैद केलेलं असतं. तर त्यांनी त्यांच्या घरामध्येच एक म्युझियम बनवलेलं असतं. त्या म्युझियममध्ये त्यांनी असे खूप सारे भूतांना पकडायचे प्रकार होते, ते ठेवलेले असतात. तर त्याच म्युझियममध्ये हर्षल साहेबांनी त्या शाहीन ड्रॅक्युलाला कैद केलेल्या त्या बॉटल जी असते त्याला एका कपाटामध्ये ठेवलेलं असतं. त्या कपाटाच्या बाजूच्या कपाटात ॲनाबेली पण असते, ॲनाबेला. तर असे खूप सारे त्यांनी भूतांना पकडलेले काय काय प्रकार असतात ते ठेवलेले होते. तर ते कपाटात ठेवलेलं असतं. ते रोज चेक करत असतात की सगळं नीट आहे की नाही. तर एक दिवशी काय होतं माहिती आहे, तर एका दिवशी एक चोर येतो, चोर. एस्पेशली कहारीलाल बाबू. तर तो चोर असतो एक नंबरचा. तर तो चोरी करण्यात एवढा एक्सपर्ट असतो की तो किती काही सामान असेल ना गुप्त ठेवलं, तो सगळं चोरून घेऊन पळून जायचा. तर तो एक दिवशी आहे ना, त्याला कळतं की इसके घर में म्युझियम है, कुछ तो चोरी करने मिलेगा. तसं कहारीलाल बाबू विचार करत. तर जसं मग आपले हर्षल साहेब जेव्हा कामावरती जातात आहे, तो त्यांच्या घरी घुसतो आपल्या हर्षल साहेबांच्या, आणि त्यांच्या घरातल्या म्युझियममध्ये घुसतो आणि सगळं काय काय चोरी घेतो. सगळे भूतांचे वस्तू जे असतात ते चोरीबिरी करतो. आणि त्या शालाला ज्या बॉटलमध्ये कैद केलेलं असतं ती बॉटल पण तो चोरून घेऊन जातो. त्या दारू प्यायची लय सवय असते. तो रोज 2-2 बॉटल दारू प्यायचा भरभरून. तर त्याला वाटतं अरे वा, ये बॉटल के अंदर दारू है. तर तो ती बॉटल लगेच घेतो आणि घेऊन जातो चोरी करून. सगळं दरवाजे बंद बिन करतो आणि लगेच तसंच चोरी करून घेऊन पळून जातो तो. पळून जाता तो खूप फास्ट धावतो. तर पळून गेल्यानंतर तो त्याच्या घरात जातो. त्याच्या घरात गेल्यानंतर तो सगळे सामानांना बघत असतो की काय काय बेशकिमती आहे, तर विकल्यावर पैसे येतील. तर ड्रॅक्युलाची जी जादू असते, ती त्या बॉटलच्या आतमध्ये चालूच असते बाहेर येण्याची. तर काय
ती ॲडव्हर्टाईज करते बॉटलमधून. एक प्रकारे दारूची बॉटल दिसते. तर तो एकदम एक्सायटेड होतो. तर तो लगेच त्या दारूच्या त्या बॉटलला खोलतो आणि जसा तो दारू प्यायला लागतो, त्याच्या अचानक जादूने दारू भरायला लागते. दारू प्यायला लागतो, तर त्याला काय होतं माहीत नाही. तो एकदम विचित्र वागायला लागतो, एकदम एकदम विचित्र. आणि जसा तो वागायला लागतो तिकडचं आजूबाजू सगळं परिसर वेगवेगळं, म्हणजे सगळं एकदम विचित्र व्हायला लागतं. जसं की पाऊस पडतोय, विजा गडगडतायत, एकदम अंधार पडतो, असं म्हणजे ती बाहेर येते त्या बॉटलमधून. तिकडचा बाजूचा सगळा परिसर बदलतो, एकदम थंड वातावरण, अजून पाऊस पडतोय मुसळधार आणि विजा गडगडतायत. तसं एकदम घर हालायला लागतं, पूर्ण घर हलतं. आणि तो दारू पिऊन एकदमच वेगळ्याच नशेमध्ये पडलेला असतो. आणि ती शाकिला बाहेर येऊन त्याला बोलते, तुम्हारा बहुत बहुत शुक्रिया मुझे छुडवाने के लिए बेटा. तर हे ऐकून आपलीच थरथर कापायला लागते. तो एकदमच घाबरतो. तो बोलतो, अरे बापरे, क्या हो गया, हे क्या है? तर लगेच तो घाबरतो. आणि असं करता करता तो घराच्या बाहेरच पळायला लागतो. तो घराच्या बाहेर पळतो, पण तो सगळ्यांकडे मदत मागत असतो, पण तेव्हा कोणीच नसतं त्याच्या मदतीला. आणि तिची जी बाहेर असते ती आधीपेक्षा जर अशी कमजोर झालेली असते. तर ती त्याच्या पाठी येते आणि त्याला चावते आणि त्याचं पूर्ण रक्त पिऊन टाकते. आणि जसं ती पिते, तो जवान मुलगा असतो तो म्हातारा बनायला लागतो एकदम. जसा तो म्हातारा बनतो, तो तिथेच बेशुद्ध पडून, ऑन द स्पॉटच बेशुद्ध होऊन पडून जातो. म्हणजे त्याची पूर्ण शरीराची हाडं दिसायला लागतात. त्याला सध्या चालायला पण होत नाही. तर तिकडेच पडून जातो. मग ती जी असते तर तिला तिची परत जुनी शक्ती हळूहळू यायला लागते आणि ती एकदम आकाशात उडून गायब व्हायला लागते. तर नंतर गायब झाल्यानंतर असं दाखवलंय की आपले जे हर्षल साहेब आहेत, जे कामावरून घरी येतात, घरी आल्यावर बघतात तर काय, कोणीतरी चोरी केलेली असते घरात. ते कॅमेरावरून बघतात घरातल्या, तर चोरी केलेली असते. तर त्यांच्या घरातलं अनेक सामान जे असतं ते चोरी झालेलं असतं. तर ते एकदम घाबरतात आणि बघतात तर काय, त्यांनी ज्या बॉटलमध्ये हेन ड्रॅक्युलाला कैद केलेलं असतं, तीच बॉटल मेन चोरी झालेली असते. तर ते एकदम घाबरतात आणि मग ठाकरे साहेब आणि अशोक साहेबांना लगेच फोन करून सांगतात कि तुम दोनों जल्द से जल्द इधर आओ, वो बॉटल को किसी ने चोरी की है. तर ते जरा बाहेर जाऊन बघतात. कॉल झाल्यानंतर बघतात तर काय, ती बॉटल तुटलेली असते आणि तीच असते ज्या बॉटलमध्ये त्यांनी शरीराला कैद केलेलं असतं. आणि बघतात तर एक माणूस आहे, म्हातारा वयस्कर माणूस आहे. तो रस्त्यावरती असंच पडले असते, ते त्याला उचलतात. तर ते त्याला ओळखू नाही शकत तो कोण असतो ते. तर तो म्हातारा माणूस जो असतो, तो त्याला साधं बोलता पण येत नाही. तर तो तिथेच बेशुद्ध पडतो आणि मग लोकांना सगळ्यांना बोलवतात की इसको क्या हो गया, कोणाला काय माहिती नाही. तर त्याला ते तिथेच खुर्चीवर बसवतात ड्रायव्हर साहेब. तर मग ते फोन करून विचार करत असतात, अरे क्या करने का, बॉटल चोरी हो गया है, क्या करने का. तर परत बघतात तर खुर्चीवर काय, तो म्हातारा माणूस गायबच झालेला असतो एकदम फटाक्कन. तर आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब जे असतात ते दोघे विचार करत असतात, अरे बापरे, आता खूप मोठं संकट येणार आहे. तर आपल्याला आपल्या देशात जाऊन आपल्याला वाचावं लागेल, नाहीतर खूप वांदे होतील. तर आपले अशोक साहेब आणि ठाकरे साहेब जे असतात ते लगेच बॅग भरतात आणि लगेच निघतात तिकडून. लगेच एरोप्लेनमध्ये बसतात आणि लगेच इंडियामध्ये येतात चायनावरून. तर ते त्यांच्या मेन जो असतो कुंफू मास्टर त्याच्याकडून परमिशन घेतात, लेटर घेतात की ते चाललेत जरा 10 दिवसांच्या सुट्टीसाठी. तर ते सगळे दोघं मिळून लगेच येतात इंडियावरती. तर तिघं मित्र एकत्र परत भेटतात, आपले ठाकरे साहेब, अशोक साहेब आणि आपले हर्षल साहेब. तर हर्षल साहेब सांगतात की असं असं झालं सगळं, बॉटल तुटली आहे, काय झालं त्यांना पण माहीत नाही काय होतं. तर ते विचार करतात की आता करायचं काय. तर दुसऱ्या ठिकाणी असं दाखवलं आहे, तो जो आयुष असतो, आयुषला सकाळी झोप येते चांगली. तो दिवसा एकदम झोपतो आणि रात्री जागरण करत असतो. आणि तो मध्येच घरात एकदम विचित्र वागायला लागतो. घरातलं सगळं चिकन जे असतं ते कच्चं खायला लागतो. कच्चं चिकन, कच्चं मच्छी, सगळं कच्चं खायला लागतो. आणि त्याला एवढी भूक लागलेली असते की त्याला राहवत नसतं. तो पूर्ण वेळ खातच असतो आणि त्याला मांस खायला खूप आवडायचं. म्हणून तो भरपूर मांस खायचा तिकडे.
त्याच्या घरामध्ये. तर नुसता रोज मांस खात राहायचा तो. तर एक दिवस काय होतं की आयुष रात्र होते, तर रात्री तो उठतो. रात्री जेव्हा तो बाहेर चालायला जातो, तर त्याचे घरचे सगळे झोपलेले असतात. जेव्हा तो रात्री बाहेर चालायला जातो, तर एक कुत्रा भुकत असताना दिसतो त्याला. तो लगेच पळत जातो आणि कुत्र्याला चावतो जोरदार. कुत्रा ओरडायला लागतो, असा रडत असतो, रडायला लागतो एकदम. त्या कुत्र्याला चावून तो कुत्र्याला पण खातो. तो तिकडे एक बाजूला उंदीर असतो, उंदराला पण खातो तो. तर त्याचं तोंड एकदम रक्ताने भरलेलं असतं. तो एका कुत्रा आणि उंदीरला खातो. त्या कोण नसतं तिकडे, सगळं एकदम शांत सुनसान झालेलं असतं त्या एरियामध्ये. त्या रात्रीचे 2 वाजलेले असतात. तो अजून शोधाशोध करत असतो, कोण त्याला घावतंय की नाही, कोण भेटतंय की नाही. तो शोधाशोध करत असतो आणि कोण भेटत नाही त्याला. तर तो त्या रात्री कुत्रा आणि उंदीर खाऊनच पोट भरून घेतो. तर तो परत घराकडे जातो. तर घराकडे जेव्हा जातो ना, तर तो एक दरवाजा उघडतो. बघतो तर काय त्याला एक अशी काळी साडी घातलेली एक बाई दिसते मध्येच त्याला. तर तो घाबरतो, काळी ड्रेसवाली बाई बघून. तो लगेच दरवाजा बंद करतो आणि परत उघडून बघतो तर काय कोणीच नाही. तर तो एकदम घाबरलेला असतो. तीच बाईची नुसती सारखी सारखी त्याच्या स्वप्नात येते आजकाल. तो आयुष विचार करतो, अरे ही स्वप्नातली बाई बाहेर कुठून आली? ते स्वप्नात येते त्याच्या. जेव्हा आयुष झोपतो ना, तर त्याच्या स्वप्नात एक बाई येते, बोलते, आयुष दरवाजा खोल. तर कधी बोलते त्याला, आयुष खिडकी खोल. अशी स्वप्न त्याला रोज झोपल्यावर पडत असतात. तर तो विचार करतो, त्या स्वप्नांपासून छुटकारा घ्यायला काय उपाय काय आता? तर मग तो त्याच्या 3 मित्रांना कॉल करून सांगतो की अशी अशी स्वप्न त्याला येतात आणि त्याला एक बाई पण दिसली. तर 3 मित्र बोलतात, अरे बापरे. तर एक दिवस काय होतं काय समजत नाही, आयुष म्हणजे एकदम असा विचित्र वागायला लागतो. घरातलं सगळं सामान, सगळं खाणं खायला लागतो, एकदम भुकेल्यासारखा. तो सगळं खाणं खायला लागतो. त्याचे घरवाले त्याला थांबवत असतात, थांब नको खाऊ. तो कोणाचं ऐकत नाही, म्हणजे तो कोणाच्या कंट्रोलमध्येच नसतो. तर सगळं खाणं खायला लागतं. असं म्हणजे कोणीतरी असं वाटतं त्याच्याकडे कोणीतरी जादू केलेला असतो एक प्रकारे. तर तो एकदम घाबरलेला असतो. त्याचं म्हणजे असं कंट्रोलच नाही. तो सगळं खातो. घरातलं जे जे असतं सॉस, चिकन, मटण, भाजी सगळं कच्चं खायला लागतो. तर त्याचे घरचे त्याच्या मित्रांना कॉल करून सांगतात की याला थांबवायला या. तर ते 3 मित्र असतात आपले, ठाकरे साहेब, अशोक साहेब आणि हर्षल साहेब. ते लगेच त्याला थांबवायला येतात आणि आयुषला एका सोफ्यावरती बांधून ठेवतात. ते एका सोफ्यावरला रशी लावतात. ते एक्झॉर्सिझम करताना कसं बांधतात, तसंच त्या आयुषला एका सोफ्यावरती हात 2 पाय दोन्ही रशीने बांधलेलं असतं आणि तो जोरजोरात किंचाळून बोलत असतो, मला खायला द्या, मला मांस पाहिजे. असं जोरजोरात किंचाळून म्हणजे त्याच्या कंट्रोलच नाही. असं वाटायचं त्याच्या अंगात कोणतरी आलेलं आहे, असं एकदम भीती वाटायची. तर तो मध्येच जोरदार किंचाळायचा, काय काय वेडं-वाकडं बोलायचा. तर मध्येच तो बेशुद्ध पडायचा. तर बेशुद्ध पडल्यानंतर आहे ना, त्याला वेगवेगळी स्वप्न पडायची अशी विचित्र. तर लगेच जागा व्हायचा आणि परत असं किंचाळायला लागायचा. अशी वेगवेगळी स्वप्न पडत राहायची रोज. तर त्याला कितीतरी डॉक्टरांना, पुजाऱ्यांना बोलवलं. तर ते बोलतात याच्यावर काय आता उपाय नाही. तर पुजारी त्याच्यावर काय काय मंत्र-बिंत्र बोलतात. तरी तो म्हणजे असं कंट्रोलच्या बाहेर येत नाही. तो कंट्रोलमध्येच नसतो. तो जे आउट ऑफ कंट्रोल असतं अजूनही. डॉक्टर त्याला किती काय काय इंजेक्शन देतात. असं करता 3-4 दिवस जातात. त्याची हालत आधीपेक्षा एकदमच खराब झालेली असते बिचाऱ्याची. त्याचे घरचे सगळे घाबरलेले असतात. ते जे 3 मित्र असतात, ते पण त्याच्या घरी थांबतात. तर एक दिवस काय होतं, आयुष स्वप्नातून म्हणजे आयुष झोपलेला असतो. तर तो आयुष झोपेतून मध्येच उठतो आणि बोलतो. तर सगळे माणसं एकदम जमा होतात. ते 3 मित्रांसोबत असतात, त्याला पकडतात. तर तो एकदम असं वेगवेगळं बोलायला लागतो. तर त्याचे घरचे त्याला एक बेहोशीचं औषध देतात आणि तो परत बेहोश होऊन झोपून जातो. त्याला सलाईन ते लावलेली असते. तर एकदमच कमजोर झालेला असतो. तर एक दिवस काय होतं, सगळे झोपलेले असतात एका रात्री. आपले 3 मित्र, सगळे घरवाले त्याच्या जवळच झोपलेले असतात. तर काय होतं माहीत नाही, त्याचा जो रूमचा दरवाजा असतो ना, असा ठक, ठक, ठक असं कोणतरी ठोकतं.
तर आयुषला झोपेतून जाग येते. तो बघतोय, अरे कोण आहे? ठक 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 असा आवाज येतो. घाबरतो. कोणाला ऐकायला येत नसतं, फक्त आयुषलाच ऐकायला येतं. तर आयुष एकदम घाबरतो. असं 2दा 3दा असा त्याला आवाज येतो, ठक ठक ठक. तर कोण खोलत नाही. आयुषचे हात तर बांधलेले असतात. तर मध्येच आहे ना त्याच्या सोफ्याच्या पाठी खिडकी असते. खिडकीतून मध्येच आवाज येतो दरवाजाचा थांबला तर. असा खिडकीतून धाड धाड धाड, धाड 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 असा खिडकीतून आवाज येतो. आयुष एकदम घाबरतो. तर तो घाबरतो, पण कोणाला ऐकायला येत नाही, सगळे झोपलेले असतात. तर असं आहे ना, दरवाज्यातून त्याला असा आवाज येतो, आयुष दरवाजा खोल, नाही तर मी येईन तुला आतमध्ये घ्यायला. तर तो एकदमच घाबरतो. सगळ्यांना उठवत असतो, पण कोणी उठतच नाही, सगळे झोपले असतात. आयुष एवढा किंचाळून बोलतो, अहो सगळे उठा, ते बघा कोणतरी आलंय, मला वाचवा, मला वाचवा, असं आयुष बोलतो. तर सगळे झोपलेले असतात. 3 मित्र पण झोपलेले असतात. तर सगळ्यांना उठवतो, पण कोणी त्याचं ऐकतच नाही, सगळे झोपलेले असतात. त्याचा आवाज कोणपर्यंत जातच नाही. तर असं होतं की भिंतीमधून, खिडकीतून असे 2 हात येतात आणि आयुषचा पाठून गळा पकडतात एकदम जोरजोरात. त्या हातांवरती मोठमोठी नखं असतात, रक्ताने भरलेले हात असतात आणि ते खिडकीतून 2 हात येतात असे आणि त्या आयुषचा गळा पकडतात जोरात आणि बोलतात, आयुष तुझी आता जायची वेळ आली आहे. तर मध्येच तसं एकदम बेशुद्ध परत होतो आणि ते हात एकदम गायब होऊन जातात. तर सकाळ होते. तर सकाळ झालं तर सगळ्यांना आयुष सांगत असतो की काल रात्री कोणतरी दरवाजा ठोकत होता आणि माझे गळे पकडले, खिडकीतून पण धाडधाड करत होतं, मला बोलवत होते. तर सगळ्यांना वाटतं की हा येडा झालाय. सगळ्यांना वाटतं की हा खोटं बोलतोय, याला भास व्हायला लागलेत, हा येडा झालाय सगळ्यांना वाटतं. तर एक दिवस त्याचे घरवाले एका डॉक्टरला बोलवतात. तर तो डॉक्टर आहे ना आयुषला एक टोपी घालतो आणि त्याच्या डोक्याला आहे ना असं शॉक देतो झ्झ करून. तर आयुष एकदम असं वेगळंच व्हायला लागतं त्याला शॉक देतात. 2दा 3दा झटके मारतात शॉकचे. आयुषला टोपी लावतात, शॉक देतात, असं जोरदार करंट मारतात त्याला. तो पागलसारखा असा एकदम हडबडायला लागतो एकदम. तर डॉक्टर बोलतात, अभी मैंने इसे शॉक दिया है, अभी ये ठीक है, अभी अभी कोई टेंशन की बात नहीं है. इसको थोड़ा ढीला हो गया था इसका दिमाग ज़रा, इसीलिए इसको शॉक दिया हमने. तर तो त्याला औषधं देतात आणि मग तो परत बेशुद्ध पडतो. तर बेशुद्ध पडल्यानंतर त्याची आई बोलते, 3 मित्रांना तुम्ही सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या मुलासाठी आले, मदत केली. तर 3 मित्र जातात. तर आयुष बेशुद्धच झोपलेला असतो एकदम. तर झोपल्यानंतर तर ती बोलते, त्याला म्हणजे असं हिप्नोटाईज करते त्याच्या स्वप्नातूनच, की आयुष चल, तुझी आता वेळ आलेली आहे, चल. तर ते एकदम घाबरलेलं असतं. आयुष लगेच दचकून उठतो, बोलतो, ती मला बोलवते, ती मला सोडणार नाही, ती मला सोडणार नाही, ती मला बोलवते. तर सगळे परत घरवाले येऊन बोलतात, अरे स्वप्न असेल हे सगळे स्वप्नांवर ते भरोसा ठेवत नाही. तर तसंच असे काही दिवस जातात परत अजून 2-3 दिवस त्याच्यावरच जातात. तर एक दिवस काय होतं, आपले जे हर्षल साहेब जे असतात त्यांना एक स्वप्न पडतं. हर्षल साहेबांच्या स्वप्नात एक मुलं जे असते ती एका शाळेमध्ये बसलेली असते. त्या शाळेला ती किल्ल्यासारखं बनवते, किल्ला असतो तिचा. त्या शाळेला ती किल्ला बनवते एका स्कूलमध्ये. तर त्या शाळेला 10 मजले असतात, 10 मजले. तर 10व्या मजल्यावरती कोणीच नसतं. तर तिकडे शाळेमध्ये अशी अफवा पसरते की 10व्या मजल्यावरती भूत आहे, हे आहे ते. तर काही मुलं जायची तिकडे. रात्रीचे संध्याकाळच्या 5 नंतर शाळा बंद व्हायची. तिकडे कोणीच जायचं नाही 6 नंतर. अगदी सिक्युरिटी पण घाबरायचे. त्या शाळेमधून वेगवेगळे रडण्याचे, हसण्याचे असे आवाज यायची. असं कोण चेटकीन फिरताना दिसायचं सिक्युरिटीला, म्हणून सिक्युरिटीची पण तेवढी हिंमत नाही व्हायची संध्याकाळी त्या शाळेच्या आतमध्ये पाऊल ठेवायची. लोक एवढी घाबरायची, म्हणजे तिची भरपूर जादूची पॉवर होती त्या शाळेमध्ये. त्या शाळेला तिने तिच्या किल्ल्यामध्येच कन्वर्ट केलेलं एक प्रकारे. सगळे लोक घाबरायची. तर एक दिवस असं होतं, आयुष झोपलेला असतो गादीवरती. एकदम प्रगट होऊन येते, अशी एकदम जादूच्या ह्यानी येते ती. तर त्याचे सगळे रश्या-बिश्या खोलते, सोडते आणि आयुषला आपल्यासोबत तिच्या किल्ल्यामध्ये घेऊन जाते. तर सकाळ झाल्यावर त्याचे आईबाबा बघतात तर काय, की आयुष गायब झालेला असतो.
ती त्याला त्याच्या किल्ल्यात घेऊन जाते. एक असं सर्कल असतं त्या किल्ल्याच्या 10व्या मजल्यावरती. ती असं एका रांगोळीने सर्कल बनवते, त्याच्यावर रक्त टाकते, असं जादूटोणा करते आणि आयुषला त्या सर्कलच्या मध्ये ठेवते आणि त्याच्यावर जादूटोणा करते. त्याचं रक्त घेते, त्याचा हात कापते, त्याचं रक्त घेते. तर हे काम चालूच असतं. तर दुसऱ्या दिवशी त्याचे आईबाबा सगळे बघतात फॅमिलीवाले, की अरे बापरे, आयुष गायब झाला एकदम. तर त्याची आई लगेच मग तिघा मित्रांना कॉल करून सांगते, की अरे आमचा मुलगा गायब झालाय. तर आपले हर्षल साहेब जे असतात ते ठाकरे साहेबांना आणि अशोक साहेबांना फोन करून सांगतात, की आयुष गायब हो गया है, मेरे को पता है वो किधर है. ते बोलतात, किधर है? मेरे को पता है, मेरे सपने में आ गया था. उसने एक स्कूल को अपने किले में बना है, उधर ही उसे वो लेके मेरे को सपना था, और मैं तो चल उसे बचाते हैं. तर तिघा मित्र आहेत ते जे लगेच त्यांची गाडी काढतात आणि मग निघतात त्यांच्या प्रवासावरती. तर तिघं मित्र जातात, शोधतात की कुठे आहे आयुष. सगळं विचारपूस करतात की कुठे आहे ती शाळा, तो किल्ला कुठे आहे, सगळं विचारपूस करतात. तर आपले ड्रायव्हर साहेब जे आहेत त्यांच्या बुगाटी आणि पाठीमागे त्यांचे 2 मित्र बसलेले असतात. तर तिघं मित्र बुगाटीने जात असतात एकदम फास्ट त्याला शोधा, कारण की टाईम लय कमी असतो. कारण की धमकी दिलेली असते की अमावस्येच्या रात्री तिथे आयुषला मारून टाकणार असते तर मुलं बिलं. तर हे आपले तिघं मित्र जे असतात हे रात्री जायचं प्लॅनिंग करतात. तर जशी रात्र होते तिघं मित्र एकदम तयारीमध्ये असतात. रशी बिशी घेतात, त्या शाळेच्या अवतीभोवती भिंत बांधलेली असते. तर रशी बिशी घेतात, जातात आणि ड्रायव्हर साहेबांनी डायनामाईट हे ते आणलेलेच असतात आणि त्यांनी खूप सारे वेगवेगळे हतियार वेपन्स पण आणलेले असतात त्या ड्रॅक्युलाला हरवायला. आणि ही एक प्रकारची त्यांची फायनल फाईट असते. जेव्हा रात्र होते ती ड्रॅक्युला असते, तिला 2 पंख सुटतात, आकाशात उडते, बोलते, आज की रात तुम लोगों के पास आखिरी रात है, और आज नहीं तुम लोगों ने अपने दोस्त को बचाया तो तुम लोग अपने दोस्त को हमेशा हमेशा के लिए खो डालोगे. मैं उसे अपने साथ अपनी दुनिया में लेके जाने वाली हूँ. आणि त्याशी एकदम भयंकर हसण्यामध्ये हसत असते. तर तिघं मित्र एकदम घाबरलेले असतात. ती बोलते, अगर तुम लोग को बचाना है तो बचा के दिखाओ, आ जाओ. तर गेटं जी असतात ती अशी एकदम ऑपअप उघडतात जादूच्या ह्यानी. तर तिघं मित्र एकदम जातात आतमध्ये. पण आपले अशोक साहेब आणि ठाकरे साहेब जे असतात ते शाओलिन वॉरियर असतात. तर तिची झोंबी सेना असते, ती तिची सैनिकांना आणते. तर आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब आणि आपले हर्षल साहेब तिघं त्यांचा डट करून सामना करतात एकदम. आपल्या हर्षल साहेबांनी तलवार, भाले, तीर, धनुष्यबाण असे खूप सारे वेपन्स त्यांनी त्यांच्या बॅगेमध्ये आणलेले असतात. तर ठाकरे साहेबांना तलवार, अशोक साहेबांना धनुष्यबाण, त्यांना पण तलवार, असं सगळ्यांना वेगवेगळे वेपन्स दिलेले असतात. तर अशोक साहेब आणि ठाकरे साहेब त्यांच्या कुंगफू स्टाईलने ते शाहीन ड्रॅक्युलाच्या झोंबी सेनाचा एकदम डट करून सामना करतात. आणि आपले ड्रायव्हर साहेब जे आपले हर्षल साहेब जे असतात त्यांच्याकडे मशीन गन असते. ते त्यांच्या मशीन गनने तिच्या झोंबी सेनाचा धाड 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 असा एकदम जोरदार मुकाबला कर. त्यांचा म्हणजे खूप मोठा युद्ध चालू होतं एक प्रकारे. तर तिघं मिळून तिच्या हजारो सैनिकांना एकट्यातच मारून टाकतात. आणि मग ते हळूहळू 1 मजला 2 मजले चढायला लागतात. दुसऱ्या मजल्यावरती वेगवेगळे राक्षस असतात, ते त्या राक्षसांचा पण डत करून सामना करतात. असं करता 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 एक मजले ते वरती चढायला लागतात. त्यांच्यासोबत छलावे पण व्हायला लागतात. जसे तिघं मित्र एकदम चढायला लागतात, जसे ते 4थ्या मजल्यावर चालत, 4थ्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जातात, बघतात तर काय 4थाच मजला. असं त्यांच्या असं 3-4 वेळा छलावे होत असतात वेगवेगळे. त्यांना वेगवेगळे हसण्याचे आवाज. त्या शाहीन ड्रॅक्युलाच्या किल्ल्याच्या 10 मजल्यांमध्ये तिच्या प्रत्येक मजल्यावरती वेगवेगळे सगळे भूत असतात. कोणत्याच्यात चुडेल, कोणत्या मजल्यात डायन, कोणत्या मजल्यात हडळ, कोणत्या ह्याच्यात राक्षस, कुठे व्हॅम्पायर, कुठे ड्रॅक्युला. असं प्रत्येक मजल्यावरती तिच्या ह्याच्यात सगळे असतात, भूतं तिने ठेवलेली असतात. तर ते तिघं मित्र असतात ते सगळ्यांचा डट करून सामना करतात. असं करता 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 ती खूप सारे छलावे आणते. मध्येच त्यांना रडण्याचे आवाज येतात, मध्येच कोण हसताना बाई दिसते, त्यांना एक बाई असते हसताना दिसते. तर ते बोलतात, ते कब तक होता रहेगा. तर ती तिचे रक्ताचे बॉम्ब फोडायला लागते वरतून खाली. असे बॉम्ब फोडते की पूर्ण
जमीन तुटायला लागते, भिंत तुटते. का तर तिघं मित्र त्याच्यापर्यंत येऊ नये म्हणून. पण तिघं मित्र न घाबरणारे असतात, ते तिचा डटकन सामना करतात. जसे ते 8व्या मजल्यावरती पोचतात तर त्यांना तिकडे शशी राक्षस दिसतो. तर शशी राक्षस बोलतो, तुम्हें शाहीन के इधर जाने से पहले तुम्हें मुझसे सामना करना पड़ेगा। जब तुम मुझे हराओगे तब तुम्हें मैं उधर जाने दूंगा। तो जो शशी राक्षस असतो तो एकदमच ताकदवर असतो. त्याचा एक हात म्हणजे 2.5 किलोचा हात असतो. बाप रे, तो एक पंच मारतात आपले ठाकरे साहेब एकदम लांब लचक पडतात. असं म्हणजे त्याच्यासमोर एवढे काय काय स्टाईल्स वापरले कुंफू मधले, पण त्याच्यावर काय हे होत नाही. तर आपले ड्रायव्हर साहेब त्याच्यावर बंदुकीने गोळ्या मारतात, तरी पण त्याला काय होत नाही. त्याला बंदुकीच्या गोळीचं पण काय होत नाही. तर किती काय काय करतात. तर आपले अशोक साहेब जे असतात ते त्याच्या पाठीमध्ये तलवार घुसवायचा प्रयत्न करतात, पण ती तलवारच तुटून जाते. तो एवढा ताकदवर असतो. तो शशी राक्षस असतो, तो त्या शाहीन ड्रॅक्युलाचा बॉडीगार्ड असतो, तिचा मेन बॉडीगार्ड. तर तिघा मित्र विचार करतात, इसको अभी हराने का कैसे. तो सगळ्यांना मारत असतो. तिघा मित्रांची एकदम हालत खराब होते. तर ते विचार करतात, इसको हराने का कैसे. तर जेव्हा लढाई होत असते तर मध्येच त्यांना आयुषला आवाज आणि जाग येते. तर आयुष साहेब जे असतात ते बोलतात की ठाकरे साहेब, या शशी राक्षसची ताकद त्यांच्या डोळ्यामध्ये आहे. तर जसं ठाकरे साहेबांना कळतं तसंच तर धनुष्य बाण घेतात आणि जोरदार असं ते धनुष्य फिरवतात की त्यांच्या डोळ्यामध्येच भाले लागतात आणि त्यांचे दोन्ही डोळे घायल करून टाकतात. आणि जसे त्यांच्या डोळ्यावरती ते तीर लागतात तसेच ते बेहोश पडतात आणि मग ते एकदम जमिनीवरच पडून जातात ते. आणि मग तीर लागल्यानंतर ते बेहोश पडतात 2 मिनटं. तर मग ते पडलेलेच असते आणि त्यांचं शरीर हळू फुगायला लागतं आणि फुगल्यानंतर त्यांचा पूर्ण विस्फोट होतो. सगळे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे इकडे तिकडे पडलेले असतात, रक्त पडलेलं असतं. तर आपले तिघं मित्र जे असतात ते फटाफट फटाफट जात असतात वरती, कारण की टाईम लय कमी असतं त्यांच्याकडे. तर 9व्या मजल्यावर जसे जातात ते एक वेगळंच प्रकरण येतं, एक वेगळंच असं धूर येतो त्यांच्या इथे. ते बघतात तर काय अभी क्या करना पडेगा. तर तिकडे धूरमध्ये ना एक अदृश्य कोणतरी आत्मा असते. अशा अदृश्य राक्षस आणि आत्मा असतात जे त्यांना उचलून इकडे तिकडे फेकतात तिघांना. तिघं मित्र पळत 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 असतात. तर जसे ते तिथून पळ घेऊन जात असतात तर 10वा मजला येतो. तर 10व्या मजल्याचा जो दरवाजा असतो ना, तो हळूहळू हळू बंद होत असतो. तर आपले अशोक साहेब बोलतात की अरे बघा, दरवाजा बंद होतोय. तर तिघं मित्र जातात पळता पळता पळता. त्यांच्या पाठोपाठी खूप सारे आत्माए लागलेले असतात त्यांना पकडायला. तर तिघं मित्र पळता 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 तो दरवाजा पार करतात शेवटी आणि 10व्या मजल्यावरती पोचतात ते. आणि जसे ते 10व्या मजल्यावरती पोचतात तर तिकडचं दृश्य पाहून सगळेच घाबरले असतात. बघतात तर काय, सगळ्या मुलांची लाशे तिकडे बिछाडलेली असतात. सगळ्या शाळेतल्या मुलांच्या लाशांना खाऊन त्यांना लटकवलेलं असतं. एवढं भयंकर दृश्य पाहून तिघं मित्र एवढे घाबरतात की काय सांगणार. तरी पण ते डटकन सामना करतात. पत्थर दिल तर आयुष तिकडून एक पाठवून चिठ्ठी फेकतो आमच्याकडे. तर चिठ्ठी फेकल्यावर आपले हर्षल साहेब बघतात ती चिठ्ठी बघतात तर काय, त्याच्यात लिहिलेलं असतं की ताकद असते. हिची सगळी ताकद तिच्या केसांमध्ये. एकदाच हिची केस कापली तर ही मरून जाणार. तिने त्या आयुषला तिच्या फेऱ्यामध्ये त्या एक सर्कलमध्ये कैद केलेलं असतं. आयुष फक्त आम्हाला सांगतो की साहेब, हिचे केस कापा. जर एकदा हिचे केस कापून टाकली त्याची सगळी ताकद संपणार आणि ही कायमची मरून जाणार. तर तिघं मित्र तिचा सामना करतात. ती किती त्यांना म्हणजे उचलून फेकते, मारते, काय काय जादू करून त्यांना हवेत उडवते. तर तिघं मित्र मिळून काय काय सामना करतात. तिच्यावर बंदुकीच्या गोळ्यांचा पण वार होत नाही. तर तिघं मित्र म्हणजे एकदम जखमी झालेले असतात. ते विचार करतात, इसको हराने का कैसे, कुछ तो उपाय करू. तर तिघं मित्र एकदम हार मानलेले असते तिघांनी, कारण की तिला संपायचा काय उपायच नाही. कारण की असते ती तिघा मित्रांना तिच्या जवळच येऊन देत नसते. तिच्यात एवढी शक्ती आलेली असते. ती बोलते, अब बस आधा घंटा और फिर मैं अमर हो जाऊंगी. आणि अर्ध्या तासाने त्या आयुषची ती बळी पण देणार असते. तर आपले तिघं मित्र असतात ते थक हारून एकदम असे पडलेले असतात एकदम. तर तिघांची ताकद गेलेली असते आणि त्यांचे सगळे जे प्रयत्न असतात ते पण फेल्युअर गेले असतात. तर आपले जे ठाकरे साहेब जे असतात त्यांच्याकडे एक कैची असते. ती कैची एकदम लांब लचक त्या आयुषकडे फेकतात. आयुषकडे जेव्हा ती कैची फेकतात, आयुष ती कैची पकडतो आणि ठाकरे साहेब बोलतात,
आयुष तिचे केस काप. तिचं लढताना आम्ही तिघांकडेच लक्ष असतं, पण तिचं लक्ष त्या आयुषकडे नसतं. तर तसंच त्याच्या आयुषकडे गोल्डन चान्स असतो आणि आयुष ती कैची घेतो आणि त्या ड्रॅक्युलाचे दोन्ही केस कापून टाकतो. आणि तसंच एकदम कशी तरी हडबडायला लागते, एकदम पागलसारखी करते. ती बोलते, मैं तुम्हें छोडूंगी नाही, असं बोलते आयुषला. तर आयुष बोलतो, चल चल अभी अगले जन्म में बस खत्म हो गए तेरा अभी राज, असं बोलतं. तर असं करता करता ड्रॅक्युला तिथेच एकदम मरून जाते आणि तिला आग लागते तिच्या शरीराला हळूहळू करून. आणि मग तिचा पूर्ण राख होतो आणि ती तिथेच तिची पावडर बनते आणि ती तिथेच मरून जाते. तर मग मेल्यानंतर आपले चारही मित्र एकसाथ येतात. मग आयुष त्यांना थँक्यू बोलतो की तुम्ही माझ्यासाठी मला वाचवायला इथपर्यंत आले. आणि मेन आपला हिरो तर आयुषच असतो, ज्यांनी केस कापली आणि तिला मारून टाकलं. तर तिघा मित्र परत जातात, आयुषला घरी सोडतात. तर घरी सोडायच्या वेळी तो आयुष बोलतो, मला चाहून पण ड्रॅक्युला बनवलेलं, मध्ये मी पण ड्रॅक्युला बनलेलो होतो. पण जेव्हा मी तिच्या किल्ल्यामध्ये होतो, तिकडे काम करायचो तिच्या किल्ल्यामध्ये, तेव्हा मी तिच्या किल्ल्यातल्या सगळे रूम मला माहीत होते. तेव्हा मी त्याच्यातलं एक औषध चोरलं होतं जे ड्रॅक्युलाला माणसामध्ये परत बदलेल. तर मी ते औषध परत घेतलं आणि मी बरा झालो. आणि त्याच्यानंतरच मला असे वेगवेगळे स्वप्न आणि वेगवेगळे प्रकार घडायला लागले. असं झालं. आणि मग नंतर तुम्ही येऊन मला वाचवलं, असं तो थँक्यू बोलतो आणि मग तो घरी जातो. तर इथेच आपला हॅपी एंडिंग होतो आणि आपली स्टोरी इकडेच संपते. तर मित्रांनो, थँक्यू सो मच तुम्ही आपली स्टोरी ऐकल्याबद्दल. थँक्यू सो मच.